अरे जरा विचार करून बोल. अरे माझा पोटचा पोर आहे तो. अरे तुझी थोडी सोडा काही ठेवणार नाही. तुम्हाला घाबरलो असतो तर आज तुमच्या समोर बोलण्याची फेरी झाली नाही म्हणत असते मला. आज मला बोलायचं आहे आणि मी बोलणारच. बापा, अरे वहिनीची बळी घेऊन काय मिळालं तुम्हाला? का त्या गरीब गाईची बळी घेतलात तुम्ही? अरे स्वतःच्या पोराला माणुसकीतून उठवलात तुम्ही. शेवटी त्या दिवशी माझ्यावर चोरीचा आळ घातला. शेवटी पैसे कुठे मिळाले तुम्हाला? कपाटातच मिळाले ना. गावात एक सुद्धा माणूस तुमच्याबद्दल चांगला बोलत आहे. गरीब शेतकऱ्यांचं जमीन गिळंकृत करून त्यांना पिळून टाकला तुम्ही. नंदाची पोटच्या पोराची गई केले तुम्ही. का असं का करता तुम्ही बाबा? असं का करता? मला पैसा पाहिजे. पैसा? अरे आज तुला झालं तरी काय? कोण गुरु एवढा मोठा सापडला तुला? अरे आतापर्यंत ह्या दादा खोतला कोणीच धमकी दिली नाही आणि आज तू मला धमकी देतोय. कशी झाली तुला? हिम्मत कशी होणार बाप्पा? हिम्मत कशी होणार? गावाचे सगळे लोक खबरतात का तुम्हाला? आज मी तुमचा मुलगा तुम्हाला विचारतोय. ऐकलंय मी. कसं चालता सोडीवर? नाही बाप्पा, पूर्वी सारखा जा म्हटल्यावर जाणारा आनंद तुमच्या समोर उभा नाही. आज नवा आनंद तुमच्या समोर उभा आहे. त्याचा उत्तर मिळालाच पाहिजे मला बाप्पा. उत्तर मिळालं नाही तर काय करणार आहे तो? तुला उत्तर मिळणार नाही. चल, काय करायचं आहे ते करून घे. चल. नाही. का म्हणून जाऊ मी इथून? नाही जाणार. घाबरलात का तुम्ही? पण तुमचे पाप मी यापुढे मी बाहेर काढणार आहे. शेवटी गरीबाला तुमच्या कर्जातून मी मुक्त करणार आहे आणि तुम्हाला चांगला धडा शिकवणार. वेळेला तुमचा खून सुद्धा करणार.